गुड मॉर्निंग फ्रेंड्स. सर्वात आधी तुम्हाला सगळ्यांना मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आज आपण बोलणार आहोत मुलांक नंबर 7, 8 आणि 9 बद्दल. तत्पूर्वी प्रेयर. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आजचा दिवस खूप स्पेशल आहे. आज आहे मकर संक्रांत. हिंदू कॅलेंडरमध्ये मकर संक्रांत म्हणजे उत्तरायणाची सुरुवात. सूर्य जो आहे त्याचा मकर राशीमध्ये प्रवेश होतो. आजपासून असं म्हणतात की दिवस मोठे होत जातात आणि रात्र छोट्या होत जातात. सो अशा या मकर संक्रांतीच्या सणाच्या तुम्हाला सर्वांना गोड गोड हार्दिक हार्दिक शुभेच्छा. सुरू करूयात आपला मुलांक नंबर 7. मुलांक नंबर 7 याचा कारकग्रह आहे केतू. केतू हा जो आहे ह्याला छायाग्रह पण म्हणतात. हा जोडला गेला आहे स्पिरिच्युअलिझम बरोबर. केतूची लोक जी आहेत ती हार्ड टास्क मास्टर्स आहेत. तर मुलांक नंबर 7 कुणाचा असतो? कुठल्याही महिन्याच्या 7, 16 किंवा 25 तारखेला जर तुमचा जन्म झालेला आहे तर तुमचा मुलांक आहे 7 आणि तुमचा कारकग्रह आहे केतू. केतूकडे जसं आपण बघितलं की शिर नाही आहे, त्याच्याकडे फक्त धड आहे. सो ह्या लोकांचं जे आहे ते स्ट्रेनस कामाकडे कल जास्त असतो. दे आर हार्ड टास्क मास्टर्स ॲज वी डिस्कस. बट वी ऑल्सो डिस्कस की केतूकडे एक विजडम आहे, केतूकडे एक इंट्युशन आहे, त्याच्याकडे एक सिक्स सेन्स आहे which makes them really very strong and good for occult sciences and mysterious sciences. So astrology, numerology, graphology, gemology, टॅरो ही अशी जी अकल्ट सायन्सेस आहेत ह्याच्यात केतूची लोकं खूप खूप छान एक्सेल करतात बिकॉज ऑफ देअर स्ट्रॉंग इंट्युशन पॉवर, बिकॉज ऑफ देअर स्ट्रॉंग विजडम. सो केतूशी रिलेटेड जे जॉब्स आहेत, नॉट एव्हरीबडी विल चूज टू गो फॉर अकल्ट सायन्सेस, राईट? सो सम ऑफ देम माइट ऑल्सो गो फॉर इम्पोर्ट एक्सपोर्ट. फॉरेन ट्रेड्स आहेत, फॉरेन कंट्रीजशी डीलिंग आहे, फिशिंग आहे, काउन्सिलर्स आहेत, हे लोक उत्तम डॉक्टर्स होऊ शकतात. आता केतूच्या लोकांचं एक विशेष गोष्ट, मुलांक 7 नंबरच्या लोकांचं एक विशेष ऑब्झर्वेशन असं आहे की हे लोक खूप ओव्हर थिंकिंग करतात. हे लोक कुठल्याही गोष्टीच्या डीप जातात. यांना वरवरचं कुठलंही नॉलेज आवडत नाही. सो डेफिनेटली दिस कॅन बी ऑल्सो गुड इन रिसर्च वर्क. सायंटिफिक रिसर्च जे आहे हे ते लोक खूप चांगलं करू शकतात. सो दे आर गुड इन रिसर्च ॲज वेल. चला तर मग बघूयात ह्यांचा लकी डे कुठला आहे. ह्यांचा लकी डे आहे मंडे. यांचा लकी कलर आहे व्हाईट, ग्रीन, शेड्स ऑफ येलो, हे सगळे कलर्स त्यांना मानवतात. त्याच्यानंतर त्यांचा लकी जेम आहे कॅट्स आहे, ज्याला आपण लसण्या म्हणतो. सो दिस इज ऑल अबाउट मुलांक नंबर 7. आता बघूयात मुलांक नंबर 8. मुलांक नंबर 8 यांचा कारकग्रह आहे शनिदेव. मुलांक नंबर 8 कुणाचा असतो? तर कुठल्याही महिन्याच्या 8, 17 किंवा 26 या तारखेला तुमचा जर जन्म झालेला आहे तर तुमचा मुलांक आहे 8. 8 या मुलांकाचा कारकग्रह आहे शनी. शनी जे आहेत ते न्यायदेवता आहे. ही इज अ गुड जज. तर ऑब्व्हियसली ह्या कॅरेक्टरिस्टिक्सला लक्षात ठेवलं तर यांच्यासाठीचा जो जॉब्स आहेत, लकी जॉब्स आहेत, दे आर गुड जज, दे आर व्हेरी शार्प शूटर्स तुम्ही म्हणू शकता, पॉलिटिशियन्स तुम्ही म्हणू शकता, मेटल इंडस्ट्रीमध्ये तुम्ही म्हणू शकता की हे लोक जाऊ शकतात, फंड क्रिएटर्स. शनी इज व्हेरी व्हेरी गुड इन फायनान्सेस. सो फायनान्स रिलेटेड कुठल्याही फील्डमध्ये हे लोक एक्सेल करतात. गुड इन फायनान्सेस, गुड इन विजनरीज असतात खूप चांगले, मोटिवेशनल स्पीकर्स होऊ शकतात. दे हॅव अ लॉट ऑफ पेशन्स. मेटल इंडस्ट्री, जिथे जिथे फोकस, जिथे जिथे कामनेस हा गरजेचा आहे, जिथे जिथे जजमेंटल गोष्टी आहेत तिथे तिथे ही लोक खूप छान एक्सेल करू शकतात. यांचा लकी डे आहे सॅटर्डे आणि लकी जेम आहे नीलम. आता शक्यतो बरेचसे लोक नीलम डायरेक्टली घालायला घाबरतात कारण शनी ग्रह आहे. मुळात शनी ग्रहाबद्दलच आपल्या मनात इतकी भीती आहे. खरं तर शनी ग्रह खूप चांगले आहेत. आपल्याला वास्तवाची कल्पना
खरंच कोण आपले आहेत, कोण आपले नाही आहेत. पैशाची किंमत आपल्याला जर कोणी दाखवून देत असेल तर ते शनी ग्रह आहेत. पण शक्यतो लोक शनी म्हणले की घाबरतात. शनी म्हटल्यावर नीलम धारण करण्यासाठी सुद्धा लोकांचा खूप विचार करतात ते लोक की नीलम धारण केला पाहिजे की नाही. तर अशा लोकांसाठी अमेथिस्ट हा एक जेमस्टोन आहे, विच इज अ सब स्टोन फॉर नीलम. सो ज्यांना नीलम घालण्याची भीती वाटते त्यांनी अमेथिस्ट नक्की घालून बघावा, तुम्हाला नक्की त्याचा परिणाम दिसेल. अँड अमेथिस्टला काही साईड इफेक्ट्स नाही आहेत. जसं मेजर आपले जे स्टोन्स असतात त्यांना साईड इफेक्ट्सही असतात. म्हणजे ते काही लोकांना जर मानवले तर खूप चांगले मानवतात आणि जर काही लोकांना नाही मानवले तर त्याचे साईड इफेक्ट्सही होतात. सो अशा लोकांसाठी आपण सब स्टोन्स सांगतो. जसं नीलमसाठी सब स्टोन आहे अमेथिस्ट. सो हाही थोडासा पर्पलिश स्टोन आहे विच रिझेंबल्स नीलम बट इट इज नॉट नीलम. ओके, या लोकांसाठी लकी कलर जे आहेत दॅट इज डेफिनेटली ब्लॅक अँड ब्ल्यू. डार्क ब्ल्यूची डार्केस्ट शेड, ब्लॅक, पर्पल हे यांच्यासाठी लकी कलर्स आहेत. लेट्स मूव ऑन टू नंबर 9. आता नंबर 9 जो आहे तो मंगळाचा नंबर आहे. मार्स कशाचा कारक आहे तर मार्स सेनापती आहे. मार्स जे आहे ते कारिगरी आहे. मुलांक नंबर 9च्या अंडर कुठली लोक येतात तर महिन्याच्या कुठल्याही 9, 18, 27 या तारखेला जर तुमचा जन्म झालेला आहे तर तुमचा मुलांक आहे 9. मुलांक 9च्या अंडर येणारी कामं जी आहेत ती सेनापतीची कामं आहेत. सो बेसिकली आर्मी, नेव्ही, सर्व्हिसेस, पोलिसमॅन, बारीक कारिगिरीची कामं ही सगळी मंगळाच्या अंडर येतात. मंगळ हा टेक्नॉलॉजीचाही कारक आहे, इंजिनिअरिंगचाही कारक आहे. सो यू कॅन गेट इन टू इंजिनिअरिंग ऑल्सो. यांचा लकी डे जो आहे तो ऑब्व्हियसली ट्यूजडे आहे. आणि लकी कलर जो आहे इट इज ऑल शेड्स ऑफ रेड, क्रिम्झन, मरून. जे मंगळाचे शेड्स आहेत, मंगळाचे जे कलर्स आहेत ते तुमच्यासाठी लकी आहेत. रेड रोज. ओके, जेम जो आहे तो तुमच्यासाठी कोरल आहे किंवा मुंगा. आता मुंगासुद्धा कसं आहे, मंगळाची प्रवृत्ती ही मुळातच तापट असल्यामुळे मुंगासुद्धा प्रत्येकाला मानवेलच असं नाही. जर मुळातच तुमची प्रकृती तापट आहे, जर मुळात नेचरमध्ये तापटपणा आहे, मुळात जर बीपीचा त्रास आहे तर आपण मुंगा सजेस्ट करत नाही. जर कुणाचा मंगळ डाऊन आहे टोटली आणि हे तुम्हाला माहीत आहे की माझ्या मंगळामुळे मला बॅड इफेक्ट्स मिळत आहेत किंवा माझा मंगळ ॲक्टिव्ह नाही आहे किंवा तो पत्रिकेत डाऊन आहे तर तुम्ही मुंगा नक्की धारण करू शकाल. सो दिस इज ऑल अबाउट 7, 8 अँड 9. याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही डाऊट्स असतील, इफ यू वॉन्ट टू गेट इन टू अ पर्सनल कन्सल्टेशन यू कॅन डायरेक्टली गेट इन टच विथ मी. माझा कॉन्टॅक्ट नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकला आहे. आता उद्या आपण एक खूपच छान इंटरेस्टिंग टॉपिक घेऊन येणार आहे विच इज कार्मिक डेप्थ नंबर्स. सो व्हॉट आर कार्मिक डेप्थ नंबर्स, विच नंबर्स आर कन्सिडर्ड अंडर कार्मिक डेप्थ, हे सगळं आपण जाणून घेणार आहोत उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना पुन्हा एकदा मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. एन्जॉय, हॅव अ ग्रेट डे. सी यू टुमॉरो विथ अ न्यू टॉपिक, कार्मिक डेप्थ नंबर्स. बाय बाय.